आज जे अपलोड करून तुम्ही बघणार आहात ते छोटे मोठे मस्करी किंवा मजा म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या किंवा जे तिथे गंडवायला बसलेले जे ऑफिसर्स होते त्याच्यात जाऊ नका. हे खरं खूप मोठं स्कॅम होऊ शकतो. पुढे लोकांची दिशाभूल होऊ शकते. लहान लहान पोराच्या नावावरती एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की बिग कंपनीज ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. जे तिथे होते त्यांची काही चूक नाही. आपल्याकडे सरकार योजनांमध्ये असणारे जी सवलत आहे कामाची रोजगाराची ती नसल्या पाहिजे ही दिवस आज आपल्या समोर आलेले आहे. कंपनी अशा तरीकेने लालच देते तेव्हा असे लोक आपलं भविष्य अशा फ्रॉड कंपनी सोबत लावतात. माझं एवढंच मत आहे की रिलायन्स लाईफ इन्शुरन्स या ज्या कंपनीनी जे पद्धत वापरलेली आहे मुलांच्या महत्वाच्या विषयाला घेऊन सर्टिफिकेट्स मेडल्स यांना त्याची व्हॅल्यू नाहीये. त्या इमोशन फॅक्ट्सला घेऊन हे जे आपलं थोटांड तिथे मांडण्याचा जे त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते चुकीचं आहे. लाईफ इन्शुरन्स रिलायन्स लाईफ इन्शुरन्स यांनी आपली ही कंपनी बंद केली पाहिजे. फेक संपलेला आहे. माफी जाहीरनाम्याने मागितली पाहिजे. त्या सर्व पॅरेंट्स सोबत त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि ह्याच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई झाली पाहिजे. पोलीस कंप्लेंट आझाद मैदानमध्ये मी केलेली आहे. 100 नंबर डायल करून व इतर जे प्रोटोकॉल आहे ते मी केलेलं आहे. पण ह्यांचा सुट्टा होता कामा नाही. मुंबई प्रेस क्लब सारखे जे लोक आहेत मॅनेजमेंट टीम आहे त्यांना समजलं पाहिजे की आपलं जर्नलिझम पार्टचा हा वर्क आहे. हे आपलं मंदिर आहे. त्या मंदिरामध्येच जर अशाच प्रकारचा जर स्कॅम होत असणार तर तुमच्याकडून भविष्य कुठे जाणार आहे हे जरा बघा. तर ह्याच्यात सुद्धा दक्षता घेतली पाहिजे मुंबई प्रेस क्लबनी आणि सरकारनी आणि पोलीस यंत्रणांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे. पुढे मी जाणारच हा विषयाला घेऊन पण रिलायन्स कंपनीने माफी मागितली पाहिजे आणि ही आपली इन्शुरन्स पॉलिसी बंद केली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद. इथे तुम्ही मला बोलवलात पेरेंट्सला सर्टिफिकेट आणि मेडल ते ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेत. इन्शुरन्सचा काय टॉपिक झाला इथे कसा काय आला? तुमचे लोक लहान लहान पोरांना बोलवतात त्यांना एन्जॉयमेंटसाठी आम्ही लहान पोरांना घेऊन येतो आणि तुम्ही इथे स्कॅम करताय. इन्शुरन्सचं बोलायला पाहिजे ना फोनवरती सर्वांनी. पोलिसांना माहिती आहे गोष्टी. मी पॅरेंट्स आहे. पोलिसांना माहिती आहे काही गोष्ट. परमिशन लेटर आम्हाला फोन करून तुम्ही बोलवलेला आहात. प्रेस क्लबमध्ये आम्ही येतो. आम्हाला काय बोललात की इथे मी क्लिअर केलं फोनवरती. मी पर्पसली आलोय. मी इकडचा पॉलिटिशियन आहे. गुगलमध्ये मला सर्च करा. प्रशांत गाडगे नाव आहे माझं. सर्वात पहिला विषय मी बोललो तुम्हा लोकांना की बाबा इथे तुम्ही बोलवते आम्हाला काय आहे तिथे. आपके बच्चे ड्राइंग कंपटीशन में जीता है. सिर्फ आधे घंटे का काम है. उनको मेडल और सर्टिफिकेट देना है और उनका हम इनॉग्रेशन या उनको वो देने वाले क्या बोलते हैं उसको सर्टिफिकेट. कुठे इथे काहीच नाही आहे. इथे तो बसतोय पेरेंट्स आणि तुम्ही इन्शुरन्सचा पार्ट बोलताय. लहान पोरांना घेऊन तुम्ही काय करताय? हा मॅनेजमेंट शिकवता. इट्स चीटिंग हो यार. दादा चीटिंग काही नाही. आम्हाला जे बोललं ते दिसलं का नाही? पेरेंटचे सर्टिफिकेट तुम्ही कुठे देणार आहात ते सांगा आता. कुठे बॅकड्रॉप कुठे आहे? बॅकड्रॉप कुठे आहे इथे? बॅकड्रॉप कुठे आहे इथे? लहान पोरांना गिफ्ट द्यायचं जिंकण्याचं सर्टिफिकेट अर्थ समजतं का? मेडलचा अर्थ समजतं? तुम्ही त्या अर्थाला चुत्या बनवता का? लहान पोरांना मेडल भेटणं म्हणजे त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्या गोष्टीला घेऊन तुम्ही आमचे फॉर्म भरता इन्शुरन्सचा. रॉंग आहे ना. फेतच नाही. इन्शुरन्सचा बोलला तो माणूस. काय बोलला तो माणूस? नाही मी सांगतो तुम्हाला त्यांनी असं म्हटलं असेल तुमचं आम्हाला फॉर्म भरायचं. तुम्ही कोण आहात? तुमचं सर्व आधार कार्ड दाखवा. आधार कार्ड नाही आमची आयडी. का तुमचं आधार कार्ड आहे? बांगलादेशी आहात तुम्ही. काही इश्यू नाही. माझं आधार कार्ड घ्या माझं डिटेल सगळं घ्या. आम्हाला काही रॉंग इंटेन्शन आहे. हे ब्लफ आहे. मी पोलिसांना आझाद मैदान चौकी इथे आहे. हा मॅटर लय मोठा होणार कारण आमचा संडे खराब केलाय. माझे मुलं आलेले आहेत. त्यांचं कुठे आहे? त्यांचा हर्ट केला तुम्ही फेकला. अशा इन्शुरन्सला तुम्ही किती स्ट्रॉंग देणार? तुम्ही अशा गोष्टीला किती स्ट्रॉंगनेस देणार तुम्ही सांगा. लहान पोरांच्या ह्याला तुम्ही गंडवून जर पेरेंट्सचे आणि मम्मी डॅडी फिक्स पाहिजे ह्याचा अर्थ काय झाला तुम्ही सांगा. एक मिनिट. हे इन्शुरन्स आपण साईन पण केलं तर ह्याच्यामध्ये काय ऑथेंटिक आहे की हे प्रॉपर आहे? ह्यांची सुरुवातच गंडवून आहे. बोलले लहान पेरेंट्सला बॅकड्रॉप कुठे आहे? ट्रॉफी कुठे आहे? मेडल कुठे आहे? त्यांचे गिफ्ट हॅम्पर्स कुठे आहेत? या पोरांचा संडे खराब झालेला आहे. तुम्हाला फाईन बसलंच पाहिजे. मॅनेजमेंटने तुम्हाला हॉल या पर्पजला दिला का?
मग त्यांनी परमिशन घेतलीच आम्ही. काय तर पण आम्हाला का बोलवलात? हु गिव्ह यू द ऑर्डर्स टू कॉल अस? आणि इथे बोलून असा चुत्या बनवायचा मला आता तुम्ही बक्षीस समारंभला जाणार तर तुम्हाला काय काय दिसलं पाहिजे? बक्षीस समारंभ असं असतं का? हे काय आहे? सर्टिफिकेट मेडल्स आहेत ना. अरे मेडल सर्टिफिकेटच्या आता जाऊ द्या. हे काय आहे? हे गिफ्ट हॅम्पर्स हे काय आहे? हे गिफ्ट हॅम्पर्स काय आहे? आम्हाला बोलवलंय ना? ते बोलतात ते बोलू दे, त्यांना क्लिअर करतोय ना मी. ते क्लिअर करायला हे काय? हे लहान पोरांचं माझ्या 10 वर्षाच्या पोरीला हे काय सर्व समजणार आहे? बोलवलं कशाला? अरे दादा ऐकणार. बोलवलं कशाला? जितका आता तुम्हाला तिथे गर्दी बघा किती दिसेल. मी एक फोन तर सर्व येतील इथे. काही नाही म्हणते मी तुम्हाला. 100 नंबर कॉल करा. करा कॉल. 100 नंबर कॉल करा. आपने बुलाया काय के लिए? ये काय के लिए आया इधर? त्यांना बोलू दे, त्यांना करायचे ना, पूर्ण व्हिडिओ काढू दे, काही इश्यू नाही. परमिशन लेटर घेत. बोलवलं कशाला आम्हाला? ते कुठे? परमिशन वाचलं म्हणजे कतल करणार लोकांचा? कोणी दिली परमिशन तुम्हाला? बोलवा माझ्या. हा का बोला आम्हाला परमिशन आहे? कसली परमिशन आहे? तुम्ही पूर्ण ऐकून तर घ्या. बोला आता. बोला बोला बोला. इकडे कसं आहे, कॉन्फरन्स ठेवले, मुलांना कॉल केलं जातं. जसं की पॅरेंट्सला कॉल येतो ना, तर कॉलिंग वरती फक्त काय सांगितलं जातं की मुलांचं सिलेक्शन झाले, सर्टिफिकेट मेडल दिलं जाईल, प्लस मुलांच्या फ्युचरसाठी एक इन्शुरन्स प्लॅन बद्दल माहिती दिली जाईल. रॉंग. कोणाला बोलला असं? कोणाला बोलला असं? मी 10 वेळा विचारलं त्या बाईला. नहीं मैं अपने हिसाब से नहीं बोल रहा हूँ भैया जी, पहले सुनो, पहले मेरी बात सुनो. तुम्ही राहणारे कुठचे आहात? अंधेरी राहा. साऊथ मुंबईमध्ये तुम्ही असं का करताय? मी सोबोज आहोत आम्ही. सोबोचा अर्थ समजतं? इथे लोकमान्य तिलक राहून गेलेत. इथे आझादी झालेली आहे. इकडचे लोक किती चालक असतील आणि लीडर असतील ते तुम्हाला माहिती आहे का? काय बोलतो हा जो आपला सेमिनार आणि सोबोज बरोबर तुम्ही असं करता? हा सेमिनार इकडे आजच नाही झालेला, ह्याच्या आधी झालेला आहे. रॉंग आहे ना हे? हा, मी हे एक्सेप्ट करतो की त्यांनी कॉल. ह्यांना खेळकूद करण्यासाठी इथे माहोल कुठे आहे? ह्यांचा संडेला येलं की जे उड्या मारणार, खेळणार, इथे येऊन तुमची भंगच ऐकणार. नाही कंपल्सरी नाही. बोलवलं कशासाठी? ह्यांचा हेतू घेऊन का बोलवलात? एक मिनिटात ऐका. ह्यांचा हेतू घेऊन का बोलवलात? कंपनीची मार्केटिंग असते, परंतु आपण बाहेर त्यांना क्लिअर करतो की हा अवेअरनेस. इथे बोलवून का? कोण ठाण्यावरनं येईल, कोण बोरवलीवरनं येईल, कोण तुम्हाला कसं माहिती कोण कुठून येतोय? अरे दादा आम्ही डाटा तुमच्याकडे आमचा डेटा आला कसा? कॉम्पिटिशन केलं होतं. हा या गोष्टी मग ते कॉम्पिटिशन मध्ये इन्शुरन्सचं लिहिलं तुम्ही? कॉम्पिटिशनचा तुमचा हेतू काय होता? कॉम्पिटिशनचा हेतू काय होता? फोटो मागू. फोटो नाही, हेतू काय आहे ते सांगा. हेतू काय आहे? ती कॉम्पिटिशन का घेतली? मुलांची ना कॉम्पिटिशन. मग इन्शुरन्सचा काय संबंध आहे? अवेअरनेस प्रोग्राम आहे. आम्ही लोकांना कसं कसं काय अवेअरनेस? बोला बोला बोला. कॉलवर नाही बोललो आम्ही. घ्या व्हिडिओ घ्या. मी काय बोलतो कॉलवर तुम्ही नाही बोललात तरी घेणार. नाही म्हणतोय का? मी काय कंपल्सरी बोललेला. मला सांगा, आम्हाला फोनवरती मुलांना सर्टिफिकेट देण्यात येत आहेत म्हणून आहे. दाखवा का सर्टिफिकेट? दाखवा. घेऊन जाते. त्या कुठल्या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करताय ते दाखवा जरा. ऑलिम्पिक मध्ये यांना पाठवलं पाहिजे. सर्वांना जिंकवतात हे. मी फिरलो तर इथे गर्दी होऊन जाणार. मी इथे तिथे बरं आहे. हा? ये जो चीजें सब फैमिली को मिल रही है. तुम्हाला माहिती आहे ना लय स्कॅम झालेले आहेत. मी ते काढेल. सर्वे कंपनी ते चांदी प्रकरण पण मीच काढलं. तुम्हाला काय काय ते दाखव मी. आपण जाणार आहोत, आपल्याला कोण टच नाही करणार. आपण वाघ आहोत, पण कोण बकरी आली त्याचं काय? बोलवण्याची पद्धत रॉंग आहे. नाही बोलवण्याची पद्धत रॉंग आहे. तुम्ही मुलांना बोलवलंय, जाऊ दे कसं काय? सर्वे कंपनी एक नसतं ना. आम्हाला काय माहिती सर्व कशी असते ती. तुम्ही स्टार्टच उलटा केलात. तुम्हाला ज्याला माहिती घ्यायची तोच बसतो इकडे, सगळे नाही बसत आहे. हा प्रेस क्लब मध्ये हा गोंधळ चाललेला आहे. हे माझी मुलं इथे आलेली आहेत, पेरेंट्स इथे आलेली आहेत आणि इथे बघा काय चाललेलं आहे. एकही सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करण्याचा एकही इथे बॅकड्रॉप नाही आहे. हे बघा हा असा सर्टिफिकेट देतात. आणि कुठे देणार तुम्ही हा सर्टिफिकेट? दाखवा एकाला द्या. मंत्रा घे. अरे कॉन्टेंट स्टंट क्रिएट करू शकतो मी इथे. माझी टीम इथे राहते. आम्ही सर्व एकच आहे. एक मिनिट. नाहीच आहे.
कंपल्सरी सांगितलंय का? इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला कंपल्सरी सांगितलं. बोलवलं कुठल्या हेतूनी? बोलवलं होतं कॉलिंग वरती. तुम्हाला काय सांगितलं होतं? काय सांगा? तुम्हाला का कॉल आला होता? आता माझ्या मुलाला, तुमच्या मुलाला ती पार्टिसिपेट जिंकलेली आहे रिलायन्स मधून आम्ही हे सर्टिफिकेट वाट आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेली आहे. तिचं फक्त ड्रॉइंग सर्टिफिकेट आणि मेडल घेऊन तुम्ही जावा. इथे कुठे असा बॅकड्रॉपच नाहीये रिलायन्सचा. पाहिजे तुम्हाला. मग साईड हे देणार कसं? मग देणार कसं म्हणता येईल? तुम्हाला हातातच देणार ना. अजून काय तुम्हाला तुमची मुलगी आहे का? गार्डन मध्ये टाकून दो दादा. ती जी मुलगी आहे ना इव्हेंट हा. तिकडे सर्टिफिकेट मिळेल तिला गावात. हा द्या 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 सर्टिफिकेट त्यांचं नाव नंबर फिल करतो. हे जे मेडल हे आपण त्यांना प्रोव्हाइड द्या द्या हे का दिलं तर नाव गाव कुठे आहे तिचं? करा करा करा. तुम्हाला करायचं काय? सर्टिफिकेट मेडल घेऊन जायचं आहे. जावा ना. मग दाखवा कसं? अरे माझ्या मुलीचं काढताना नको सर्टिफिकेट घेताना मेडल घेताना. हा घ्या हे ना तुम्ही इंस्टाग्राम वरती टाका. ठीक आहे. घ्या. ते तुम्ही टाका इंस्टाग्राम वरती टाका तुम्ही. ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे. मी तुमच्याशी एकदा बोलून पण घेईन. ओके. हे घे. हे छोट्या मुलाचं त्याची काय spelling बघ. तुम्ही जे इंटेन्शनशी बोलताय ना दादा, जरा बोलण्याचं पण तुम्ही पण सांभाळून घ्या. जर तुम्ही त्या लेखाची- अरे तुला केलं कोणाशी मी? अरे तुला केलं कोणाशी? आवाज केलं? जाऊ अरे तुला नाही केलं? म्हणते. शिव्यागाळी केली? आम्ही हे नाही बोलतो. काय केली? शिव्यागाळी काय केली? तुम्ही. रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग बघा काय केलं तुम्ही सांगा? काय काय केले ना हा? ते सगळे. हा? ते कोण बोल हा चुत्यागिरी चालले. तुम्हाला नाही बोललो. दादा ही जी मुंबई भाषा आहे. मुंबई भाषा आहे. मराठीमध्ये यू आर मेकिंग आर फूल. चुत्या म्हणजे काय? यू आर मेकिंग आर चुत्या फूल. म्हणजे काय असतं? फूल फूल. फूल फूल. हा. तुम्ही वेडे बनवत आहेत. वेडे बनवत आहेत. चुत्या कसं बोलतो? वेडा आणि चुत्यामध्ये काय फरक आहे. नाही काय माझ्याकडे अरे 100 जण यांना माहिती आहे माझा बॅकग्राऊंड रॉंग आहे हे. तुम्ही कशाला माझ्यासमोर उठताय? काय करू नका. बिंदा आम्ही बोलतोय. बिंदास. आम्हाला उडायचं शॉक तुला नाही. सर्टिफिकेट द्या. दिलं सर्टिफिकेट दाखव. हा सर्टिफिकेट. अरे उलट आहे ते उलट आहे. एक बोलू पॉलिटिशियन मध्ये माणूस असतो ना तर असं नाही हरकत केला. पागल काय मग कुठेतरी जाईल देश आपला. देश आपला काय? अरे असे माणसं पाहिजे पाहिजे की नाही? दादा पाहिजे अशी माणसं पाहिजे की नाही? हे व्हिडिओ टाका इंस्टाग्राम मध्ये चालेल. इंस्टाग्राम वरती टाका तुम्ही. Yes. प्लीज माझा पहिला फेस टाका. समोर व्यक्ती काय बोलते ना प्रेस क्लब मध्ये तुम्ही जेव्हा प्रेस क्लब नाव घेता ना तेव्हा माणूस येतो. मला एवढंच मला परमिशन त्यांनी दिली कशी काय असं इन्फॉर्मेशनला जर्नलिस्टचा वेळ चला कॉंग्रॅच्युलेशन झालं. चला व्हेरी गुड. चला या चला या. इधर आओ बेवकूफ बना रे. हे प्रेस क्लब आहे. त्यांनी बोललेलं मला सुरुवात त्यांनी केली. ज्यांनी फोन केला होता ना त्यांना विचारा असं ते हा, बोलले. तेच मी म्हणतोय नाव ते बघा तिथे आहेत. प्रशांत गाडगे नाव आहेत माझं. हा प्रेस क्लब मध्ये माझ्या मुलांना बोलवलं मी आणि इथे स्कॅम झालेला आहे. स्कॅम. मी प्रशांत गाडगे आपला शुभचिंतक. माझ्या कुलके चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे जो मी अपलोड करत आहे याला अवेअरनेस म्हणून समजा. अशा सगळ्या विषयांमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आपण सरकारच्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. R&D करा. SIP करा. गोल्ड सिल्वर प्रॉपर्टीज मध्ये करा. अशा सगळ्या गोष्टीमध्ये करा जिच्यामध्ये सरकारची शाश्वती असते. कुठल्या प्रायव्हेट कंपनीज मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर प्रायव्हेट कंपनी अशा तरीकेने आपलं बेसमेंट आपलं फाउंडेशन तयार करते आणि यांच्या पाय सरकारला नामुष्की होते. आपला देश खालच्या वर्गाला जातो. आपले इन्व्हेस्टमेंट याची वाट लागते. ह्याच्यामध्ये अशा लोकांना मग फायदा कुठल्याचं चांगल्यापैकी माहिती आहे. जे आपल्याला कॉक्रोच बोलतात. कॉक्रोच बोललो की आपण ताजे तवाने होतो. आपले जयंती त्याच्यामध्ये काय स्वतःला समजून घेतात की मला समजत नाही. आपण महाराजा पृथ्वीराज चव्हाणाचे वंशज आहोत. महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आपण कॉक्रोच नाही. किडे म्हणू नका स्वतःला. काम करण्याची धमक आपल्याकडे आहे ती करून घ्यावी लागते. सरकार कोणी असो पण असे किडे मकोडीची जिंदगी करून देशामध्ये
आपण काय करत आहोत, आंतरदेशामध्ये आंतरराष्ट्रीय गोष्टीमध्ये आपल्या या सगळ्या विचारांना किती प्रभाव पडतो आणि आपला महाराष्ट्र देश, आपलं भारत देश, इतर राज्य यांना किती या सगळ्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय विषयाला घेऊन किंवा भारताच्या इकॉनॉमिक्सला घेऊन आपली विचारधारणा, आपली व्हॅल्यूज किड्यामकोड्यासारखी करायचं बंद करा. खरी प्रायव्हेट कंपनी ही दुश्मन आहे. रिलायन्स, सर्व प्रायव्हेट कंपनी ज्या बिग मॉडेल्स मध्ये आज भारत सरकारच्या जनतेचं पैसा उभारत आहे, अशांची सावध राहा. ह्यांच्यासाठी काहीतरी करा. कॉक्रोच गोळ्याचं बंद करा. लीडर व्हा, नीडर व्हा. काम करायला खूप काय आहे, त्याची तयारी करा, पण स्वतःला इतक्या खालती दर्जाला आणू नका. आपण खूप काय करू शकतो, वाघ म्हणून, किडे म्हणून नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.